नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठीचा पेपर. ठीक आहे, अशाच पद्धतीचा तुमचा पेपर येणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजेल. खरं तर मी मराठीवरती व्हिडिओ बनवणार नव्हतो, कारण मराठी खूपच सोपे असतं विद्यार्थ्यांना. मी डिरेक्ट फिजिक्सचे व्हिडिओ बनवायला लागलो होतो, पण मला विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर आम्हाला मराठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्ही इंग्लिशमध्ये प्रश्नपत्रिका आम्हाला दाखवली होती, त्या पद्धतीनेच आम्ही पेपर सॉल्व्ह केला. तुम्ही जसे आन्सर लिहायला आम्हाला सांगितले होते त्या पद्धतीनेच आम्ही आन्सर लिहिले आणि आम्हाला पेपर खूप सोपा गेला आणि आमचा पेपरही कव्हर झाला. तर आम्हाला एक मराठीचा व्हिडिओ नक्की बनवा. तर मी म्हटलं एक व्हिडिओ तर तुम्हाला तुमच्यासाठी बनवला गेला पाहिजे. ठीक आहे, व्हिडिओला पूर्ण बघा. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपलं लक्ष आहे की तुमचा मराठीचा पेपर आणि फिजिक्सचा पेपर संपेपर्यंत 65,000 सबस्क्रायबरला टच करायचंय आणि मला गॅरंटी आहे तुम्ही ते पूर्ण करून देणार है ना. पण सबस्क्राईब करण्याचा मागचा हेतू बघा. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो, त्याला 1500 रुपयाचं प्राइस जातं. ठीक आहे, ते अमेझॉन व्हाउचर मध्ये पण जाऊ शकतो किंवा डायरेक्ट प्राइस जाऊ शकतो. ठीक आहे, तर ह्यासाठी पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता की नेक्स्ट व्हिडिओच्या विनर मध्ये तुम्ही असू शकतात. किंवा जे पण पेपर लीक्स येणार आहेत, खूप सारे प्रश्न लीक होतात, इकडून तिकडून माहीत पडतात, ते प्रश्न तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी जे पण सब्जेक्ट तुम्ही मागणार त्या पद्धतीने. ठीक आहे, तर यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जरूर जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी बोलू शकता. तिथं सगळ्या पीडीएफ, नोट्स, पुढे पण तुमचं सीईटीचे प्रिपरेशन वगैरेच्या सगळ्या गोष्टी तिथे येणार आहेत. तर व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला आपण आता याच्यावरती बोलू, मराठीच्या पेपरवरती बोलू. ठीक आहे, त्याआधी परत एकदा मी सूचित करतो, सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे, तसं तर आम्ही 200 क्वेश्चनचा शीटचा संच देतो. बाकी सगळ्या सब्जेक्टसाठी, मराठीसाठी आम्ही देत नाही, कारण मराठी खूपच सोपं असतं. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यातून मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतात. चला, तो पहिला जो विभाग येणार आहे तुमचा गद्य विभाग. ठीक आहे, कोणता विभाग येणार आहे? गद्य. गद्य म्हणजे तुम्हाला इथं एक पॅसेज येणार आहे, त्या पॅसेज मधून तुम्हाला उत्तर शोधून लिहायचे सिंपल भाषेत, तुमच्या माझ्या भाषेत. ठीक आहे, पठित गद्य. पठित गद्य म्हणजे जे तुमचे टेक्स्टबुक मधले पॅसेजेस आहेत आणि अपठित गद्य म्हणजे जे तुमच्या टेक्स्टबुक मधले नाही आहेत. ठीक आहे, थोडं आपण ब्रेकडाऊन करू पूर्ण पेपरला. मे बी व्हिडिओ लांब म्हणजे थोडासा मोठा होऊ शकतो, पण तुम्हाला शांततेने बघायचं आहे. ठीक आहे, चला आता गद्य कशा पद्धतीने येतील मी तुम्हाला इथं पेपर दाखवतो. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला गद्य येणार आहेत, जो 20 मार्काचा सेक्शन असतो. ठीक आहे, गद्य पूर्ण विभाग. त्याच्यामध्ये जी पहिली कृती असते ती 8 मार्काची असते तुमची. जे पहिले 2 मार्क असतात ते तुमचे खूप सोपे असतात. तुम्हाला डायरेक्ट हे शब्द तरी तुम्ही शोधले पॅसेजमध्ये तरी तुम्हाला त्यांचे उत्तर भेटून जातात. बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघू. आपण हे खूप सोपं असतं. त्यानंतर हे जो तिसरा याच्या सब क्वेश्चन असतो सोमत पण खूप सोपं आहे. सोमत म्हणजे तुमचा पर्सनल रिस्पॉन्स. बेसिकली तुम्हाला काय वाटतं ते लिहायचंय. इथं तुमचे पेपर सेटर मार्क्स कापू शकतो का? नाही कापणार, कारण हे तुमचे मत आहे, स्वमत आहे. ठीक आहे, तुम्ही स्वमत लिहिताना सुद्धा स्टार्टिंग अशा पद्धतीने करा, माझ्या विचाराने, किंवा मी असं मानतो, किंवा या पद्धतीने मी, आपण, या पद्धतीने तुम्हाला सुरुवात करायची. आणि एंडिंग या पद्धतीने करा ना, की वरील कारणांमुळे मला असं वाटते, मला असं जाणवलं, या पद्धतीने तुम्ही करा. त्या पद्धतीने तुम्हाला काय वाटेल, पेपर चेकरला वाटतं की हा याने काही ना काही करून आलाय. ठीक आहे, काहीही नाही लिहिलेलं. स्टार्टिंग जर तुम्ही अशी करणार, एंडिंग अशी करणार, मधलं काही लिहिणार, तुम्हाला मॅटर जास्त करत नाही. ठीक आहे, स्टार्टिंग आणि एंडिंग वरती तुम्हाला लक्ष ठेवायचंय, सोमत वरती. कारण सोमत तुमचं आहे ना 4 मार्काला आहे. हा पण विचार करा, 4 मार्कासाठी तुम्हाला ऍटलिस्ट 8 ओळी लिहायच्या आहेत सोमतच्या. ऍटलिस्ट म्हणतोय, कमीत कमी म्हणतोय. ठीक आहे, चला पण तुमचा काय येणार आहे, खालील उतारा. ठीक आहे, हा पॅसेज दिलाय, या पॅसेज वरूनच तुम्हाला उत्तर लिहायचे. आपण फॉर्मॅट नुसार जाऊ, है ना. फॉर्मॅट मध्ये काय म्हटलंय, आणि तुमचे पठित गद्य असणार आहेत, म्हणजे तुमचे सीन पॅसेज असणार आहेत बेसिकली, है ना. चला आता आपण जाऊ ई वरती. ठीक आहे, तुम्हाला समजलं, ई वरती जाऊ आता. ठीक आहे, हे प्रश्न तुम्ही शांततेने बघा. हे प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, जे मी प्रश्न दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे, हे उतारांचे तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा घ्यावे लागतील. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन यांना वाचा एकदा. याच्यामध्ये पण बघा, या जो आहे त्याच्यामध्ये पण सेम आहे तुमचा 2 मार्काला सेम. हे जे 2-2 मार्काचे प्रश्न आहेत ना, हे तुम्हाला डायरेक्ट असे म्हणजे तुम्ही शब्द तरी शोधले ना तरी तुमचे त्यांचे उत्तर तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, आजूबाजूचं तरी लिहिलं तरी. चला आता सोमत मध्ये काय, सोमत मध्ये तुम्हाला तुमचे मत आहे. ठीक आहे, हा पण 4 मार्काचा प्रश्न आहे. आता मला सांगा, वरच्या
याच्यामध्ये 4 मार्क आणि याच्यामध्ये 4 मार्क, 8 मार्क तर तुमचे असेच फिक्स झालेले आहेत. अ आणि आ मध्ये याच्यात तुम्हाला 8 भेटणारच आहेत, 1 मार्क पण कोणी कापू नाही शकणार आहे, है ना. तर हे 4 प्रकारचे प्रश्न तुम्हाला पहिले जसा पेपर भेटतो लिहून टाका. या जर तुम्हाला यांची उत्तरं नाही येत तर यांची उत्तरं नाही येत जागा सोडून द्या, पण हे जरूर लिहून या. ठीक आहे. आता आपण ई बद्दल बोलू. ठीक आहे. ई पण खूप महत्वाचा आहे. त्याआधी मला तुम्ही सांगा की सबस्क्राईब केलं की नाही तुम्ही. ठीक आहे. केलं असेल तर जरूर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा की सबस्क्राईब केलंय दादा. नाही केलं असेल तर लगेच करा. ठीक आहे. मी तुमच्याकडनं पैसे नाही मागत आहे कोणत्याच गोष्टीचे. ठीक आहे. फक्त तुम्हाला सबस्क्राईब बटनवरती क्लिक करायचे, काहीच नाही करायचंय दुसरं, है ना. त्या पद्धतीने काय होतं, नेक्स्ट जेव्हा मी व्हिडिओ टाकेल ना, ते व्हिडिओ तुमच्या पर्यंत पोहोचायला हवे. ठीक आहे. चला आता जो हा ई आहे, खालील उताराच्या आधारे तुम्हाला कृती करायची आहे. पण पहिले आपण फॉर्मॅटमध्ये ई काय म्हटलंय बघा. ई काय म्हटलंय इथं फॉर्मॅटमध्ये, अपठित गद्य. अपठित गद्य म्हणजे अनसीन पॅसेज. काय असतं, अनसीन पॅसेज. अनसीन पॅसेज मध्ये दोघं आकलन कृती असतात. इथं स्वमत असतं का, नाही. इथं तुम्हाला मार्क, तुम्हाला वाटलं की स्वमत लिहून आपले मार्क भेटून जातील, पण इथं तुम्हाला मार्क नाही भेटत. इथं तुम्हाला आकलननुसारच लिहावं लागेल. ठीक आहे. बघू आपण कशा पद्धतीचे प्रश्न आहेत बघा. खालील उताराच्या आधारात तुम्हाला सूचनेनुसार लेखिकेच्या मते पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे, आता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वमतनुसार लिहू शकत नाही, तुम्हाला पूर्ण पॅसेज वाचावंच लागेल. ठीक आहे. हा थोडा जे 4 मार्क आहेत ना, थोडे टाइम टेकिंग आहेत. 2-2च मार्काचे प्रश्न आहेत, पण आहे ना टाइम टेकिंग आहेत. हे पूर्ण वाचायचं, परत प्रश्न वाचायचं, परत त्याचं उत्तर शोधायचं. म्हणून मी सजेस्ट करतो विद्यार्थ्यांना, जितके माझे विद्यार्थी आहेत ना, त्यांना सांगतो हा ई जो पार्ट असतो ना, ईला तुम्ही शेवटी सॉल्व्ह करा. ई तुमचा फ्रीमध्ये नाही, ई तुमचा मेहनतीचा आहे ना. हे समजा तुम्ही. आता पद्य विभागावरती जो पद्य म्हणजे काय रे बाळांनो, पद्य म्हणजे पोएट्री. पद्य म्हणजे काय असतं, पोएट्री, है ना, पोएम्स. पोएम्स वरनं तुम्हाला उत्तर लिहायचे. बघू आपण फॉर्मॅटमध्ये बघू, त्यानुसार आपण पेपर बघू आपला, है ना. बघा, पद्यमध्ये आपले 4 गोष्टी येणार आहेत: आकलन, अभिव्यक्ती, काव्य सौंदर्य आणि रसग्रहण. ठीक आहे. आकलन तुम्हाला माहिती आहे, म्हणजे पोएम नुसार तुम्हाला उत्तर लिहायचे. परत आकलन येणार आहे, अभिव्यक्ती येणार आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काव्य पंक्तींचा अर्थ लिहायचा आहे, आणि त्यानंतर तुम्हाला काय म्हणता आपण, काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण करायचं आहे. ठीक आहे. चला आपण हा जो पद्य संघ आहे ना, तो आपण पूर्ण पेपरमध्ये बघू कसा येतोय. पद्यमध्ये बघा, पहिले तर तुम्हाला आकलन करायचंय. ठीक आहे. या दोघा प्रश्नांमध्ये तुम्हाला आकलन करायचं. आकलन करायचं म्हणजे काय, कवितेतूनच तुम्हाला प्रश्न शोधून लिहायचे. ही कविता तुमची पठित असणार आहे, है ना. ही कविताची स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे हा जो पेपर सांगतोय ना, या पेपर खूप इम्पॉर्टंट पेपर आहे हा. ठीक आहे. या पद्धतीने तुमचे पेपर येऊ शकतो. आता अभिव्यक्ती बघा काय म्हटलंय, कुटुंबाच्या उदरनिर्वाह करता कष्टकरी शेतकरीचे स्त्रीचे योगदान स्पष्ट करा. हा पण पर्सनल रिस्पॉन्स टाईपच आहे, स्वमतच आहे. फक्त काय, तुम्हाला स्वमत चांगल्या पद्धतीने मांडायचंय, आणि त्याला तुम्हाला अभिव्यक्तीच्या स्वरूपात तुम्हाला मांडायचंय. ठीक आहे. तर तुम्हाला कवितेचाही तिथं रेफरन्स घ्यायचा आहे. स्वमतामध्ये आपण कवितेचा रेफरन्स नाही घेत, स्वमतामध्ये पूर्ण आपलं मत असतं, है ना. चला, हा पण तुमचा फ्रीचाच मार्क तुम्ही ओळखू शकतात. आता 4 मार्काचा प्रश्न आहे ना, तुम्हाला ऍटलिस्ट 8 ओळी लिहायच्या असतात. 8 ते 9 ओळी तुम्हाला लिहाव्याच लागतील. ठीक आहे. तेव्हाच तुम्हाला मार्क भेटेल. तुम्ही किती चांगलं लिहिलं आणि 4 ओळी लिहून आले, तुम्हाला मार्क भेटणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट आता बघू आपण. काय म्हटलंय यांचं, खालील ओळींचा अर्थ लिहा. आता हा प्रश्न आहे ना बाळांनो, खूप फ्रीचे मार्क्स आहेत तुमचे. 4 मार्क तुम्हाला असेच भेटणार आहेत याच्यात. ठीक आहे. तुम्हाला फक्त ओळींचा अर्थ लिहायचा आहे. ओळींचा अर्थ एकदम डिक्टो सगळ्यांचा मॅच नाही होत. ही पण रिलेटिव्ह प्रश्न आहे तुमचा. तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने लिहू शकतात, तुमचा मित्र काही वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. ठीक आहे. तर इथं पण पेपर चेकर जास्त मार्क नाही कापत, पण तुम्हाला थोडंसं डोकं लावून लिहायचंय. असंच नाही काही पण नका लिहून येऊ. ठीक आहे. हा पेपर वाढवण्यासाठी आपण लिहितो, थोड्या गोष्टी रिपिटेशन मध्ये लिहितो, पण थोडा तुम्हाला रेफरन्स द्यायचा आहे. ठीक आहे. जर तुम्ही थोडंफार पण मराठीमध्ये कवितेबद्दल वाचले असेल तर तुम्हाला आरामात येईल, है ना. त्यानंतर खालीलपैकी एक कृती सोडवा. आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. एक हे तुमचं काव्य सौंदर्य आणि दुसरं आहे तुमचं रसग्रहण. काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला काय करायचं, हे जे तुम्हाला ओळी दिलेल्या आहेत त्यांचा तुम्हाला हे करायचंय, भाव सौंदर्य लिहायचंय. ठीक आहे. आणि याच्यात तुम्हाला काय करायचंय, रसग्रहण करायचंय. माझ्या पद्धतीने मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, मी कोणतं चूज करतो. मी नेहमी तुम्हाला सांगतो की काव्य तुम्ही चूज करा, काव्य सौंदर्य. का
काव्य सौंदर्यामध्ये तुमच्या पद्धतीने लिहा ना. तुम्हाला एक भावार्थ लिहायचा आहे, तुम्हाला जे समजलंय कवितेमधून ते लिहायचंय. हे थोडंसं सोपं होऊन जातं. रसग्रहणमध्ये थोडंसं आहे ना, तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा लक्ष ठेवावा लागतो है ना, एक्सक्लामेशन वगैरे या सगळ्या गोष्टी. तुम्हाला जेव्हा भाव्य सौंदर्य येतं ना, भाव सौंदर्य, तर तेव्हा तुम्हाला या गोष्टींचं लक्ष नाही द्यावं लागेल. तुम्हाला पॅराग्राफमध्ये लिहायच्या आहेत गोष्टी है ना. तर माझ्या हिशोबाने तुम्हाला काव्य सौंदर्य करायचं. तर ज्या विद्यार्थ्याचा रसग्रहणमध्ये इंटरेस्ट असेल, त्याला चांगल्या पद्धतीने येत असेल, तो ते करू शकतो, काही हरकत नाही, दोघं करू शकतात है ना. त्यानंतर साहित्य प्रकार. साहित्य प्रकार हा जो प्रश्न आहे हा पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण याला पहिले फॉर्मॅटमध्ये बघू, त्यानंतर आपण इकडे येऊ है ना. आता साहित्य प्रकारवरती काय म्हटलं यांनी, आकलन, स्वमत, अभिव्यक्ती. स्वमत इथं पण आहे, इथं पण तुमचे फ्रीचे मार्क्स आहेत. ठीक आहे. आकलन, एक मिनिट हा. आता आकलन मध्ये पण तुम्हाला 1 गुणाचं आकलन येणार आहे. आकलन कृती परत, त्यानंतर आकलन कृती 3. म्हणजे हे पण 4 प्रश्न तुमचे मेहनतीचे आहेत. ठीक आहे. इथं तुम्हाला आता इथं बघा, स्वमतावर 1 प्रश्न येणार आहे 3 गुणांचा, अभिव्यक्तीवरती 3 गुणांचा प्रश्न येणार आहे. ठीक आहे. पठित उतारा आहे, इथं पण पठित उतारा आहे. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे. साहित्य प्रकारमध्ये पण तुम्ही आरामात मार्क काढू शकतात. हे बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. ही उत्तरे तुम्हाला पॅसेजमध्ये पॅसेज वाचावं लागेल. ठीक आहे. टाइम टेकिंग आहे, मी ऍग्री करतो, टाइम टेकिंग असतात. हे पण तुम्हाला पॅसेजनुसारच लिहायचे. आता हा जो संघ आहे ना, जो टाइम टेकिंग आहे, तो पण तुम्ही लास्टला सॉल्व्ह करू शकतात. लास्टला मी तुम्हाला पॅटर्न पण सांगेल की कशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचं. त्या पद्धतीने तुमचा पेपर लवकर कव्हर होईल, अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. आता बघा, सेक्शन 4 वरती जाऊ आपण. सेक्शन 4 काय आहे तुमचं, उपयोजित मराठी. ठीक आहे. उपयोजित लेखन खूप 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 इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे तुमचं 14 मार्क्स घेऊन येतो, 4 गुण 4 गुण. हे तुम्हाला 4 गुण थोडेसे डिफिकल्ट आहेत, पण हे जे तुमचे 10 गुण आहेत ना, ते खूप सोपे आहेत. ठीक आहे. चला जाऊया आपण. इथं काय म्हटलंय, मुलाखत बाबत तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागते, प्रश्न करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर अहवाल लेखनाची उपयुक्त लिहा. हे 4ही प्रश्न करून ठेवा. 4पैकी 1-2 येऊन लागतील तुम्हाला ऍज इट इज. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही कृती 2 सोडवा. याच्यामध्ये मुलाखतीचं जी कृती असते ती इम्पॉर्टंट असते. ती माझ्या हिशोबाने शॉर्टकट असते, ती तुम्ही लवकर संपवू शकतात. आणि एक दुसरं आहे अहवाल. अहवालची पण खूप सोपी असते, ती पण तुम्ही शॉर्टकटमध्ये लिहून संपवू शकतात. तर हे तुमचे 10 मार्क्स तुम्ही इथं फिक्स करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर व्याकरण. तर व्याकरण आणि लेखन. व्याकरण सोपे, पण लेखन थोडेसे टफ जाते विद्यार्थ्यांना. नॉवेल बेसिकली है ना. इथं काय म्हटलंय, विधानार्थी वाक्य ओळखा. समानार्थी विधानार्थी वाक्य ओळखायचे येऊ शकतात है ना. त्यानंतर पती पत्नी या सामासिक शब्दावरील समास ओळखा. ठीक आहे. समास ओळखण्याचा प्रश्न पण येऊ शकतो. त्यानंतर प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखण्याचा प्रश्न पण खूप महत्वाचा आहे, दरवेळेस येतो. त्यानंतर भाव्य प्रयोग असलेले वाक्य शोधा. खूप इम्पॉर्टंट, दरवर्षी येतो है ना. त्यानंतर वरील वाक्य अलंकार ओळखा. अलंकार आहे तुमचं इथं अलंकार. अलंकार म्हणजे तुमचे फिगर ऑफ स्पीच है ना. सोपं आहे. हा प्रश्न पण दरवेळेस येतो. ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न एवढ्या वेळेस आलेला नाही आतापर्यंत. ठीक आहे. तर तुम्ही स्किप करू शकता. करायचा आहे, येऊ पण शकतो, त्याची कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. ठीक आहे. वाक्प्रचाराचा अर्थ दरवेळेस येतो, तुम्हाला करायचा आहे है ना. चला ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला 10 मार्काचा निबंध लेखन आहे, खूप इम्पॉर्टंट. 10 मार्काचं हे निबंध लेखन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. निबंध लेखन मी असं सजेस्ट, आता तुम्हाला मी सजेस्ट करतो की कसा तुम्हाला पेपर लिहायचा आहे. ठीक आहे. थोडंसं 2 मिनिटं तुमचे घेतो, फॉर्मॅटनुसार जाऊ आपण. माझ्या हिशोबाने तुम्हाला व्याकरण आणि लेखन जो उलटा पेपर सोडवलं तर खूपच चांगलं असेल. ठीक आहे. नंतर तुम्हाला साहित्य करायचंय, नंतर तुम्हाला उपयोजित लेखन करायचंय. साहित्य तुम्ही शेवटी करा. ठीक आहे. इथं तुम्हाला एक फॉर्मॅट देऊन देतो मी. ठीक आहे. चौथं आहे तुमचं उपयोजित लेखन. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही दुसरा सेक्शन करा, पहिला करा, त्यानंतर तुम्हाला साहित्य करा. हा जो पॅटर्न असतो हा खूप महत्वाचा असतो. हा पॅटर्न जर तुम्ही फॉलो केला तर तुमचा पेपर इझी कव्हर होतो. असं नाही की हा पॅटर्न फॉलो केला तर तुम्हाला जास्त मार्क्स भेटून जातील, असं नाही. फक्त तुमचा पेपर इझिली कव्हर होतो असं मी ऑब्झर्व केलेलं आहे. तर तुम्ही हा पॅटर्न जरूर फॉलो करू शकतात. खरं खरं सांगा, तुम्ही सबस्क्राईब केलं की नाही चॅनलला है ना. आता मेहनत लागली व्हिडिओ बनवायला, सगळ्या गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला.
जरूर सबस्क्राईब करा, ठीक आहे. कारण असेच व्हिडिओ तुमच्या सगळ्या पेपरचे पेपर लीक व्हिडिओ मी आणणार आहे, त्यासाठी सबस्क्राईब जरूर करा, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या आणि मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, थँक्यू.